नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताय ना? करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे. त्याआधी मी जे सांगतोय ते नक्की ऐका. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम येणार नाही. तर नंबर 1, अलाइट मोशन. अलाइट मोशन मोड पैकी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि कुणी अलाइट मोशन वापरायला आत्ताच सुरू केलं असेल किंवा कोणाला शिकायचं असेल अलाइट मोशन वापरायला, तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू. नंबर 2, बिटमार्क आणि शेक इफेक्ट. तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. नंबर 3, मटेरियल. तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तर त्यावर मी मटेरियल देत असतो. जर एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि बिटमार्क आणि शेक इफेक्टला व मटेरियलला, आपल्या मटेरियलला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसतोय, त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करू. It's Omkar style. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर अलाइट मोशन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक दिली आहे. तोपर्यंत त्यांनी बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक इम्पोर्ट करून घ्यायची आहे. तर त्यानंतर ज्यांनी अलाइट मोशन डाउनलोड केलं नाही त्यांनी लगेच डाउनलोड करून घ्या. तर त्यांनी पण डाउनलोड केल्यानंतर आपले बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला हे मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर त्यानंतर तुम्हाला इथे एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे, तो ॲड करायचा आहे. त्यानंतर त्यावरती क्लिक करून इथे साऊंडचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून ही म्यूट करून द्यायचं आहे. तर म्यूट केल्यानंतर तुम्हाला इथे 6 पॉईंटच्या बिटला यायचं आहे आणि या ऑप्शनवरती जाऊन कट करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर तुम्हाला इथे 6 पॉईंटच्या बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर फोटो ॲड केल्यानंतर 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या बिटला येऊन अशा प्रकारे कट करून द्यायचं आहे. तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर इथे 6 पॉईंटच्या बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी इथे एक शॅडो पेज दिली आहे. तर शॅडो पेज ॲड करायची आहे. त्यानंतर इथे शेवटपर्यंत ठेवायचं आहे. तर त्यानंतर इथे 3 डॉटचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून द्यायचा आहे. तर त्यानंतर परत एकदा 6 पॉईंटच्या बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी बर्थडेची पेज दिली आहे ती ॲड करून इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल, त्याच्या साहाय्याने तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ही पेनची शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या बिटला यायचं आहे. तर पहिल्या बिटला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला परत एकदा ही PNG ॲड करून इथे 6 पॉईंटच्या बिटपर्यंत अशा प्रकारे कट करून द्यायची आहे. तर ही PNG ॲड केल्यानंतर PNGवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे मधोमध तुम्हाला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर इथे बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला ही PNG तर तुम्हाला इथे फर्स्टवाला PNG आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर
आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हावाला इफेक्ट सगळ्या फोटोंना द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर सगळ्याच फोटोंना हावाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी सगळ्या फोटोंना हावाला इफेक्ट देतो. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला ही बॉर्डर पेंज दिली आहे ती ॲड करायची आहे. 3 डॉटवर जाऊन फिट कंपोजिशन, आत्ता तुम्हाला बॉर्डर पेंजला फक्त फिट कंपोजिशन एरियावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि शेवटपर्यंत ठेवायचं आहे. तर ठेवून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला ते सेटिंगच्या पलीकडे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला जेवढी पण रेझोल्युशन पाहिजे असेल व्हिडिओची तुम्ही तेवढी ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टचं ऑप्शन दिसेल, त्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्टिंग 100% झाल्यानंतर तुम्हाला ते खाली सेव्हचं ऑप्शन येईल. तर तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर मित्रांनो, तुम्हाला अजून काय अडचण येत असेल एडिटिंग करताना तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.